पहिली माझी ओवी पहिला माझा नेम, तुळशी खाल्या राम पोथी वाचे, पोथी वाचे, तुळशी खाल्या राम पोथी वाचे। भारत हा खेड्यांचा देश आहे। खेडी सुधारली तरच देशाचा विकास होईल। स्वच्छतेतून समृद्धीकडे, यानुसार खेड्यातील स्वच्छतेला जास्त महत्त्व दिले आहे। असंच एक स्वच्छ आणि सुंदर गाव म्हणजे पारडी। गडचिरोली जिल्हा मुख्यालयाच्या कुशीवर वसलेलं अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे। 2301 लोकसंख्येची ग्रामपंचायत असलेले हे गाव ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा याची जाणीव जनतेला होऊन त्यांच्या सहकार्याशिवाय गावाचा विकास होऊ शकत नाही, ही जाणीव गावातील प्रत्येक नागरिकास झाली व त्यांनी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सन 2017-18 मध्ये बेसलाईन नुसार गावात वैयक्तिक शौचालय तसेच शाळा व अंगणवाडीमध्ये शौचालय बांधकाम करून गाव 100% हागणदारी मुक्त केला। भारत अभियान व संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात गावातील श्रमदानातून अनेक भरीव कामे केली व त्यांच्या या कार्याची फलश्रुती स्वरूपात त्यांना अनेक पुरस्कार सुद्धा प्राप्त झाले आहे। आणि हे सगळं साध्य झालं ते या गावातील कर्तव्यदक्ष नागरिक व सरपंच यांच्यामुळेच। नमस्कार, मी पारडी कुपी ग्रामपंचायत येथील सरपंच संजय गजाननराव निखारे। मी आणि आमच्या संपूर्ण ग्रामवासियांनी 2017-18 मध्ये संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आम्ही आमच्या गावामध्ये हिरिरीनं राबवला। त्यामध्ये संपूर्ण ग्रामवासियांनी प्रचंड कष्ट करून या गावाला हागणदारी मुक्त तसंच ग्राम स्वच्छता अशी धोरणं अवलंबून गावाला चांगलं करण्याचा निर्धार केला। नेमकं त्याच काळामध्ये आम्हाला जिल्हा प्रशासनाकडनं तालुक्यातून पहिला पुरस्कार, गडचिरोली जिल्ह्यातून दुसरा पुरस्कार आणि नागपूर विभागातून दुसरा पुरस्कार, शासनाच्या वतीनं जिल्हास्तरीय स्मार्ट विलेज पुरस्कार असे विविध पुरस्कार या आमच्या ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले आहेत। त्याबद्दल मी सर्वात अगोदर आमच्या पारडी ग्रामवासियांचं तसेच राज्य शासनाचं मनापासून आभार व्यक्त करतो। पारडीतील अंगणवाड्या डिजिटल असून तेथील विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमातून शिकवण्यात येते। गावातील चौकात CCTV कॅमेरा लावण्यात आला असून त्याद्वारे गाव पातळीवर सुरक्षेची काळजी घेतली जाते। तसेच गावात तंबाखूजन्य पदार्थांवर बंदी घालण्यात आली असून गाव व्यसनमुक्त आहे। गावातील एकूण 104 घरी कचरा पेट्या असून ओला कचरा आणि सुका कचरा यांचे वर्गीकरण करण्यात येते। तसेच 27 सार्वजनिक ठिकाणी कचरा कुंडे ठेवण्यात आले आहे। ओला कचरा व सुका कचरा यांचे वर्गीकरण करून ओला कचरा कंपोस्ट खताच्या खड्ड्यात टाकला जाऊन त्याचे खतात रूपांतर करण्यात येते। 37 वैयक्तिक कंपोस्ट खतांचे टाक्याचे बांधकाम करण्यात आले आहे। पारडी गावातील रस्ते, गल्ल्या, सार्वजनिक ठिकाणी आठवड्यातून एकदा श्रमदान करून साफसफाई करण्यात येते। श्रमदानातून वनराई बंधारे, गाव तलावाजवळील व हनुमान मंदिराजवळील खुली जागा साफसफाई करून सुशोभित केली आहे। गावातील व्यक्तींच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी तसेच शेतीविषयक मालाचे प्रदर्शन भरून पारडी महोत्सवाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते। या गावात 400 नळ कनेक्शन असून उर्वरित नागरिकांना जल जीवन योजनेअंतर्गत नळ जोडणी करणे सुरू आहे। येथील पाणी हे गुणवत्ता प्राप्त असून या ग्रामपंचायतीला चंदेरी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे। मासिक पाळी व्यवस्थापनाबाबत जनजागृती करण्यासाठी सॅनिटरी डिस्पोजेबल मशीन सुद्धा लावण्यात आली आहे। नाविन्यपूर्ण उपक्रम यात मोत्यांची शेती व प्रशिक्षण, त्याचप्रमाणे एकत्रित वनशेती केली जाते। श्रमशक्ती व लोक सहभागाद्वारे
गावात मोठ्या प्रमाणात यश संपादन करण्यात पारडी समर्थ ठरली. स्वच्छ भारत मिशनच्या अभियानातून मिळालेला संदेश चळवळ म्हणून ग्रामस्थांनी अंगीकारली व जीवनमान उंचावण्यास जणू सुरुवातच केली आहे. पारडी ग्रामपंचायतीला आणखी एक मानाचा तुरा म्हणून स्वर्गीय आबासाहेब खेडेकर स्मृती राज्यस्तरीय विशेष पुरस्कार सन 2017-18 साठी प्राप्त झाला. अशा पद्धतीने पारडीने अनेक लहान मोठे पुरस्कार प्राप्त करून आदर्श गावाकडे आपली वाटचाल सुरू केली आहे.